नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया कशी तोंडावर पडणार आहे. कारण प्रतिमा घरी आलेली आहे. 22 वर्षापूर्वीच्या गोष्टींना उजाळा दिला जाणार आहे आणि प्रिया तोंडावर पडणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अर्जुनने इकडे दामिनी देशमुखला धमकी देताच दामिनी देशमुख एक निर्णय घेणार आहे आणि महिपतची वाट लागणार आहे. तर इकडे प्रिया बोलत असते. प्रिया म्हणत असते की खरंच देवा, माझ्या घरच्या कोणालाही त्रास व्हायला नकोय. या केसमुळे आमच्या घरामध्ये सगळं वातावरण बिघडलेलं आहे. आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. हे सगळं प्रियाचं नाटकी बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर अश्विनला त्रास होत असतो आणि मग ती म्हणत असते की अश्विन चल, आणि मग पूर्णाजी तिला सांगू लागते की जा, अश्विनला घेऊन आतमध्ये जा आणि त्याच्यावरती मलमपट्टी उपचार वगैरे कर, त्याला काहीतरी कर, असं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायली तिथे असतात. अर्जुन म्हणत असतो की सोडणार नाही मी त्या महिपतला सोडणार नाही. अश्विनच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी त्याची पूर्ण वाट लावणार आहे, असं अश्विनचं बोलणं चाललेलं असतं. अश्विन म्हणत असतो की काही झालं तरीही माझ्या भावाच्या बाबतीत त्यानं जे काही केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. अश्विनला खरं इकडे अर्जुनला तर खूप राग आलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हे बघा, तुम्ही ना असं पॅनिक होऊ नका, सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. अर्जुनला म्हणते की तुम्ही रूममध्ये जा, फ्रेश व्हा, तोपर्यंत मी आले. इकडे कल्पना आलेली असते आणि कल्पना म्हणत असते की तू या घरात आली आहे ना तेव्हापासून या घरात शांतता नाहीये. तू आज माझ्यासाठी कॉफी बनवली, माझ्यासोबत बसून जेवलीस, पण याला काहीही अर्थ नाहीये. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. या सगळ्याला जबाबदार तू आहेस, म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत, असं कल्पना सायलीला ओरडून सांगते आणि तिथून निघून जाते. बिचारा सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण हे सगळं कल्पना मुद्दाम करत असते हेही तिला माहिती असतं. सायली आता रूममध्ये येते. अर्जुन विचार करत असतो. सायली म्हणत असते कोणाला फोन लावताय तुम्ही, पण अर्जुन तिला काहीच सांगत नाही. तेव्हा सायली म्हणते काय चाललंय तुमचे, हे तुम्ही मला सांगत का नाहीये. इकडे अर्जुनने फोन लावलेला असतो, दामिनीला फोन लावलेला असतो. दामिनी फोन उचलते आणि अर्जुन डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणू लागतो की काय चाललंय तुमचं हे सगळं, तुम्ही तुमच्या क्लायंटला काय सांगितलंय माझ्या भावावरती अटॅक करायला, माझ्या भावाला त्याने गाडीने उडवलेलं आहे, हे सगळं काय घडतंय, आणि तुम्हाला जर कोर्टात लढता येत नसेल तर असले चाळे करू नका. या भाषेत इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुनला काही ही गोष्ट पटतच नसते. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही त्याला ही गोष्ट कळत नसते की हे सगळं काय घडतंय, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास तर होत असतो. परंतु इकडे दामिनी म्हणत असते की एक मिनिट लक्षात ठेवा की हे मी सगळं काहीही केलेलं नाही. या सगळ्या गोष्टी ज्या कोणी केलेल्या आहेत ते मला माहीत नाहीये. या सगळ्याला जबाबदार कोण आहे तेही मला माहीत नाहीये, असं स्पष्टपणे इकडे दामिनी सांगत असते. आणि हे सगळं ज्याने कोणी केलंय त्याच्याशी माझा काही संबंधही नाही, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे दामिनी म्हणते की माझ्या बुद्धीवरती विश्वास आहे. कारण अर्जुन म्हणत असतो की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतराल ना असं मला वाटलंच नव्हतं, तुम्ही अशा पद्धतीनं कसं वागू शकता, हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा दामिनी म्हणत असते की मला या कोणत्याही गोष्टी करायची गरज नाहीये आणि आता तुम्ही जे काय बोलताय ना याबद्दल मला काहीही माहिती नाही, असं स्पष्टपणे इकडे अर्जुनला तिने सांगितलेलं असतं. म्हणजे अर्जुनने जे काही बोललेलं असतं त्या गोष्टीला तथ्य असतं हे तिच्या लक्षातही आलेलं असतं. दामिनीला कळलेलं असतं की या सर्व गोष्टी या महिपत शिकरेने केलेल्या आहेत. ही गोष्ट दामिनीच्या लक्षात आलेली असते. आणि मग इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला कळतंय का, तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे, काहीच गरज नव्हती तुम्ही दामिनीला कॉल करायची. अहो तिला तुम्ही असं का करताय, की तिला तुम्ही संधी का देताय, असं इकडे सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो संधी का देतोय म्हणजे तिनं जे केलेलं आहे तिच्या सांगण्यावरनं केलं असेल ना, तिच्या क्लायंटने काय केलंय. सायली म्हणते हे बघा, तुमचा तो ऑपोजिटचा वकील आहे त्याच्याशी असं नाही करायचं, धोरण ठेवा, कारण ती बाई कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. काही झालं तरीही आपलं ध्येय जे आहे ते ठरलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतीही गफलत होऊ द्यायची नाही, असं सायली इकडे अर्जुनला सांगत असते. ती अर्जुनला म्हणत असते की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही गोष्टी शांतपणे हँडल करणं गरजेचं आहे, हे सायली बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते की आत्ता शांतपणे विचार करा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला एक कळत नाहीये, यामध्ये प्रिया सामील असेल का, म्हणजे अश्विनचा अपघात जो घडलेला आहे हे प्रियानं तर केलेलं नसेल ना. हे सगळं अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अर्जुन मात्र इकडे सायलीला विचारत असतो. म्हणजे अर्जुनचा जो विचार आहे तो बरोबर ट्रॅकवर चाललाय प्रेक्षकांनो. कारण अर्जुन जो विचार करतोय तो अगदी बरोबर आहे. कारण अर्जुनला वाटत आहे
ती शंका अगदी बरोबर आहे, कारण त्याला वाटत आहे ना की हे सगळं करण्यामागं प्रिया सामील असू शकते. तर ते आपल्याला पाहायला मिळत आहे. काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी प्रिया करूच शकते याबद्दल इकडे अर्जुनला खात्री आहे. तेव्हा सायली म्हणते, असं काही बोलू नका हो, असं काही नसेलही. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मला सांगा, मला असं काय झालं, तुम्ही असं माझ्याशी वागू शकाल का? तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सायली डायरेक्ट अर्जुनच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते, असं नका बोलू. इकडे आता कल्पना वैतागलेली असते. कल्पना म्हणत असते की या केसमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्याला हे सगळं जबाबदार आहे. आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असते की ती सायली आहे ना, तिच्यामुळे हे सगळं होतंय. तेव्हा तिला प्रताप समजवू लागतो की एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का कल्पना, कारण तू नको त्या गोष्टींवरून जास्त पॅनिक व्हायला लागलेली आहे. तू जराही विचार करत नाही कारण हे सगळं काय घडतंय. तुला जराही वाटत नाहीये की या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय. तू विचारच करत नाहीये, कारण तू अशी नव्हतीस कल्पना आधी, एवढं लक्षात ठेव. कारण तू वेगळी होतीस आणि काहीही झालं तरीही तू असा विचार करून वागणारी मुळातच नव्हतीस. त्याचबरोबर तो म्हणत असतो की तू विसरतेस का, आपला मुलगा एक नामांकित वकील आहे आणि त्याचबरोबर तो जी केस लढतोय त्या केसमध्ये 2 व्यक्ती सामील आहेत आणि त्या दोन्ही व्यक्ती आपल्या घरामध्ये आहेत, असं तो कल्पनाला सांगत असतो. त्यासोबतच तो कल्पनाला म्हणत असतो की काहीही झालं तरीही तू चुकीच्या पद्धतीनं विचार करू नको. इकडे सायली आणि सायलीला अर्जुन म्हणत असतो की हे बघा सायली, कसं आहे, आत्ता तुम्ही मी म्हणालं तर तुम्हाला ते सहनही झालं नाही, पण प्रिया अशी करणार नाही याबद्दल तुम्हाला गॅरंटी आहे का? असं जेव्हा अर्जुन म्हणत असतो तेव्हा सायलीच्या पण लक्षात येतं की नाही, ती या गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण प्रिया कशी आहे हे सायलीला चांगलंच माहिती आहे आणि हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सायलीच्या लक्षात गोष्टी येत असतात आणि सायलीला कळून चुकलेलं असतं की नक्की काय होणार आहे ते. आणि सायली मात्र शांतपणे या गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला अर्जुन म्हणत असतो की नीट विचार करून सांगा की प्रिया कशा पद्धतीनं वागू शकते. तर इकडे आता प्रताप जो आहे तो बोलत आहे. प्रताप कल्पनाला समजवत आहे की तू चुकीच्या पद्धतीनं विचार करते, तू अशा पद्धतीनं विचार नाही केला पाहिजे. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट आहे ती लक्षात ठेव की तू चुकीच्या पद्धतीनं विचार करते आपल्या मुलांच्या बाबतीत. कारण तुला प्रत्येक वेळेस असं वाटतं, आणि त्या प्रियाला तू समजून सांग जरा, एवढं पॅनिक व्हायची आणि राडा करायची प्रत्येक वेळेस गरज नाहीये. मी अर्जुनशी बोलून घेतो. तेव्हा पुन्हा कल्पनाला राग येतो. कल्पना म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, या घरात एकतर शांतता भेटत नाहीये आणि तुम्ही तिलाच बोलताय. तन्वीशीच बोलायचं आहे तुम्हाला असं का वाटतं हो, तन्वी चुकीची आहे? हे कल्पनाचं चाललेलं असतं. जेव्हापासून या घरामध्ये लग्न झालेलं आहे तेव्हापासून या घरामध्ये शांतताच नाही. ही मुलगी जेव्हापासून आपल्यामध्ये आलेली आहे तेव्हापासून या घरात शांतता मला पाहायला मिळालेली नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. मला हे घर पहिल्यासारखं हसतं खेळतं कधी दिसणार आहे हे मला कळलं पाहिजे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की जरा शांत हो, एवढं प्रत्येक वेळेस पॅनिक व्हायची गरज नसते आणि तू जरा जास्तच विचार करत आहे, असं म्हणत तो इकडे परत कल्पनाला समजवत असतो. नेमकी सायली पाणी आणण्यासाठी आलेली असते आणि सायलीच्या कानावरती ते शब्द पडतात. तेव्हा सायली म्हणत असते की मला काहीतरी केलं पाहिजे, हे घर हसतं खेळतं करण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मग सायली आत येते. अर्जुन म्हणतो, तुम्ही पाणी आणायला गेला होता ना, मग काय झालं? सायली फोन लावत असते. अर्जुन विचारतो, कोणाला फोन लावताय? सायली म्हणते, तुम्ही सांगितलं का मला? मग आता मला का विचारताय? मी नाही सांगणार. असं म्हणत सायली इकडे प्रतिमाला फोन लावलेला असतो. प्रतिमा आणि रविराज बोलत असतात. प्रतिमा फोन घेण्यासाठी जाते आणि जेव्हा प्रतिमा फोन घ्यायला जाते तेव्हा तिला सायली तिथं बोलत असते. सायलीला ती म्हणते की काय झालं ग सायली, सगळं ठीक आहे ना? तेव्हा सायली म्हणते की नाही ना, सगळं ठीक अजिबात नाहीये, म्हणून तर टेन्शन येतंय. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर सायली मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही अजूनही घरातल्या सगळ्या गोष्टी अजिबात ठीक नाहीत, हे सायलीचं बोलणं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की मग काय करायचंय, तुझ्या डोक्यात काय आहे, असं ती विचारत असते. सायली म्हणते, तुम्ही सगळे उद्या याल का इकडे? म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे ना, म्हणून म्हटलं. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं मला काय वाटत होतं तुम्हीच इकडे आला असतात तर. तेव्हा सायलीला लगेचच सायली म्हणते की नाही, तुम्हीच या सगळेजण, म्हणजे त्यांना मला छान सरप्राईजही देता येईल, सगळे घरातले सरप्राईज होतील, असं इकडे तिचं म्हणणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र सायली म्हणते म्हणून लगेचच आता तयार होते ती, म्हणजे प्रतिमा म्हणते की चालेल, काहीच हरकत नाहीये, पण आता याच्यावरती सायलीचं एक असतं की हे सगळं मी केलंय असं कोणालाही सांगू नका, कारण सगळ्या माहिती आहे ना त्यांना, मग ते आवडणार नाही, ते नाराज होतील. तेव्हा प्रतिमा म्हणते की चालेल ठीक आहे, आणि मग ती म्हणते की चालेल ठेवते फोन. आता फोन तर ठेवलेला असतो. रविराज विचारत असतो, का गं काय झालं? तेव्हा रविराजला इकडे सांगत असते ती, म्हणजे
प्रतिमा काही नाही असंच आलेलं होतं सहज फोन तिचा, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर तिने आता लगेचच इकडे रविराजलाही सांगितलेलं नसतं आणि त्यासोबतच बोलायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतिमा खुश झालेली असते. प्रतिमाला भारी वाटत असतं की सायली खरंच किती चांगली आहे ना, म्हणजे सायली सगळ्यांचा सगळा विचार करते आणि त्यासोबतच तिने सगळ्यांशी बोलत असते, सगळ्यांशी प्रेमाने बोलत असते. सगळ्यांसाठी काय हवं नको या घरामधलं सुख पुन्हा आणण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. ही गोष्ट आता प्रतिमाच्या लक्षात आलेली असते. प्रतिमाला वारंवार असं वाटत असतं की सायली ही माझ्यासारखीच आहे आणि सायली ही माझ्या माझ्या विचारांवरतीच वागत असते हे तिच्या लक्षात येत असतं आणि त्याचबरोबर तिला जाणवतही असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायलीने आता सकाळ सकाळ स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते. विमल तिथे येते आणि म्हणते, सायली ताई आज तुम्ही लवकर सुरुवात केलेली आहे, नक्की काय आहे? तेव्हा सायली म्हणते, विमल ताई विसरलं का तुम्ही? अहो आज अक्षय तृतीया आहे ना, मग घरात सगळ्यांच्या आवडीचं सगळ्यांना काय हवं नको ते करायला पाहिजे ना, म्हणून मी लवकर सुरुवात केलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र विमललाही धक्का बसलेला असतो. विमलच्याही लक्षात येतं की खरंच ह्या किती काळजी करतात सगळ्यांची, सगळ्यांसाठी किती हवं नको, काय हवं काय नको हे सगळ्या गोष्टी त्या पाहत असतात. ही गोष्ट विमलच्याही लक्षात आलेली असते. तेव्हा सायली सांगत असते की आज सगळ्यांच्या आवडीचं सगळं करणार आहे. आईंना आवडते म्हणून बिटाची कोशिंबीर करायची आहे, त्याचबरोबर इकडे अश्विनच्या आवडीचा पुलाव करायचा आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आमरस करायचा आहे, प्रतापला आवडतो म्हणून, हे सगळं सायली विमलला सांगत असते आणि विमलला म्हणत असते की अजून एक मला लापशीही करायची आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर त्यावेळेस विमल म्हणते, पण मला एक कळलं नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, मग लापशी कोणासाठी करायचे? तेव्हा लगेच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे इकडे सायली. सायली म्हणते की मला नाही माहिती, पण मला वाटलं की लापशी पण करावी म्हणून लापशी करायची आहे, हे ती बोलून जाते. त्यानंतर इकडे विमल म्हणते की ठीक आहे. तर सायली म्हणते, चला चला विमलताई आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, आपल्याला लवकर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं विमलला सांगत असते. त्याचबरोबर सायली म्हणत असते की चालेल. आता विमल आणि सायली दोघीही कामाला सुरुवात करत असतात, कारण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि मग हे सगळं जे काय चालू असतं ते घरातल्यांसाठी असतं, त्यांच्या आवडीनिवडी जपत करत असते आणि ती करत असते ती म्हणजे सायली. ही गोष्ट विमललाही माहिती आहे आणि त्याचबरोबर घरातील सगळ्यांनाहीच माहिती आहे की प्रिया कशा पद्धतीनं वागत आहे आणि त्याचबरोबर सायली कशा पद्धतीनं वागत आहे. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतात, फक्त त्या बोलून दाखवायच्या नसतात एवढंच. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायली मात्र जाम खुश झालेली असते. घरातले सगळेजण खुश होणार आहेत, सगळ्यांना छान सरप्राईज मिळणार आहे, हा सायलीचा गोड गैरसमज असतो. सायलीला असं वाटत असतं की तिनं जे काही करत आहे त्यामुळं घरातलं वातावरण चांगलं होणार आहे. या सगळ्या गोष्टी तिनं केलेल्या असतात. विमल पण खुश झालेली असते. विमलला तिनं सांगितलेलं असतं की गुळ चिरायला घ्या, लापशी बनवायची आहे, हा तिने सांगितलेलं असतं. सायली मात्र आता हात चालवत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज आणि प्रतिमा दोघंही बोलत असतात. रविराज आता मुंबईला जायला निघालेला असतो आणि तो प्रतिमाला म्हणतो, माझं जरा महत्त्वाचं काम आहे मुंबईला, मी तिकडं जाऊन येतो. पण प्रतिमाला मात्र ते मान्य नसतं. प्रतिमा म्हणते, आज तुम्ही कुठेही जायचं नाही, आज अक्षय तृतीया आहे, आज आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे. तेव्हा तो एकदम चकितच होतो, असं कसं काय? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना, आपण सणसूद असलं की त्यांच्या घरी जातो आणि ते सण आपण साजरे करतो. त्यामुळे मला असं वाटतंय आपण तिकडं जाणं गरजेचं आहे. खरं तरी कल्पना त्याला आवडलेली असते आणि तेव्हाच ती म्हणते, ही कल्पना कोणाची आहे माहिती आहे? तेव्हा त्याला असं वाटतं की प्रियाची असेल, पण ती कल्पना असते सायलीची. तो म्हणतो, प्रियाची आहे ना? तेव्हा ती म्हणते, नाही, ही कल्पना सायलीची आहे. सायलीला असं वाटतं की सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एकत्र येऊन सण साजरे करावे. खरं तर आपल्या तन्वीने हे सगळं म्हणायला पाहिजे, पण तन्वी मात्र अजिबात असं काही करत नाही. तन्वी कुटुंबियांनी एकत्र यावं ना, असं अजिबात काही करत नाही. उलट छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं उकरून काढत राहते. सायली मात्र अजिबात तशी नाहीये. सायली सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. छोट्या छोट्या गोष्टी असतील तर सोडून देते. हे सगळं ऐकल्यावर रविराजला खरं तर वाईट वाटतं. रविराज म्हणतो, तू अगोदर ती सायली आणि तन्वी यांची तुलना करणं बंद कर. सायली तिच्या जागेवर योग्य असेल, पण तन्वी तिच्या जागेवर योग्य आहे. तन्वीला त्या लोकांनी किती त्रास दिलाय ते तुला माहिती आहे ना, तरी देखील तन्वी तिथं राहते आणि त्यांचं सगळं करते. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, तो विषय सोडा. आजचा सण किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना, या सणासाठी सर्वजण आपली वाट पाहत असणार आहेत. तेव्हा तो म्हणतो, हा प्लॅन सायलीनं केलेला आहे ना?
मला वाटतंय मी यायला नको, पण फक्त तुला बरं वाटावं यासाठी मी तिकडे यायला लागलेला आहे. इकडं महिपत आता दामिनी देशमुखकडे आलेला आहे. दामिनी देशमुखला महिपतचा खूप राग आलाय, कारण त्याने अश्विनला धडक दिलेली आहे आणि त्यामुळं गोष्टी चिघळलेल्या आहेत. दामिनी देशमुख त्याला म्हणते, तुम्ही तुमच्या मनाचा कारभार करायचा असेल तर ही केस तुमची तुम्हीच लढा, मी तुमची केस लढू शकत नाही. महिपतला कळत नाही की नेमकं काय झालेलं आहे. तो विचारतो, झालंय काय ते सांगाल का? दामिनी देशमुख म्हणतात की तुम्ही अश्विनला काय केलं ते सांगा. तेव्हा तो म्हणतो, हां, हां, हां. त्या अश्विनला होय? काय नाही, जराशी नुसती टिचकी दिली. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, तुमची टिचकी किती महागात पडू शकते तुम्हाला माहिती आहे का? मी ही केस लढू शकत नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर काही केस लढायची असेल, तर ही केस तुम्हीच लढा. मला तुमचे असले उद्योगधंदे अजिबात मान्य नाहीयेत. तेव्हा महिफत एकदम घाबरून जातो आणि म्हणतो, म्हणजे माझं चुकलं असं म्हणायचं का तुम्हाला? बरं, मग चुकलंच असेल. तुम्ही म्हणतायत तर माझी चूक झालेली असेल. पण मी उगा आपले सहज त्यांना हे करायला गेलो. दामिनी म्हणते, तुम्ही काय करायला गेला ना ते तुमची तुम्हाला माहिती आहे. पण या गोष्टीमुळं मी किती अडचणीत येते ना ते माझे मला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही आता काहीच बोलू नका आणि ही केस मी सोडणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा महिपत म्हणतो, हे बघा बाई, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. वाटल्यास एका पायावर इथं उभारून दाखवू का? वाटल्यास तुम्ही म्हणला ना दिवसभर जेवू नका, मांस मच्छी सोडा, म्हणजे थोडा अवघड आहे, तरी देखील मी सोडायला तयार आहे. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, हे तुमचे नाटकं आहेत ना ते अगोदर बंद करा. नीट 2 पायावर स्वस्थ नीट उभे राहा. तेव्हा महिपत 2 पायावर उभा राहतो आणि म्हणतो, हे बघा तुमच्याशी बोलून आहे ना माझ्या घशाला कोरड पडली आहे. यातलं थोडंसं पाणी मी पिऊ का? ती म्हणते, पाणी प्यायचं आहे ना, मग विचारायची काय गरज आहे ना, समोर ग्लास उचला आणि प्या ना. तो म्हणतो, नाही, आता मी ठरवलंय सगळं काय तुम्हाला विचारून करायचं. तुम्हाला राग येतो ना? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण माझं डोकं तेवढं खाऊ नका. तिला फोन आलेला असतो आणि त्यामुळे ती म्हणते, आणि इथं जरा स्वस्त आणि नीट बसून राहा. तेव्हा ती बाहेर निघून जाते आणि महिपत मात्र तिच्या ऑफिसमध्ये अगदी मूर्ती ठेवावी तसा बसलेला आहे. इकडे सुभेदारांच्या घरी सायलीनं प्लॅन केलेला आहे की प्रतिमा आणि रविराज हे घरी यायला पाहिजेत. पण घरी मात्र ते कोणालाच माहिती नाहीये. घरामध्ये जरासं टेन्शनचं वातावरण आहे आणि कोणच कोणाशी नीट बोलत नाहीत. पण सायलीला माहीत आहे की हे वातावरण थोडाच वेळ राहणार आहे, कारण आत्ताच प्रतिमा आणि रविराज येणार आहेत. पण पूर्णाजीला मात्र हे माहीत नसतं. पूर्णाजी म्हणते, घरातलं टेन्शन काही केल्या कमीच होत नाहीये. हा बदल कधी व्हायचा आपल्या घरात तेच कळत नाही. सायली मात्र कोणालाच काही बोलत नसते. पण प्रियाला मात्र आता भांडण उकरून काढायची हौस येते आणि ते म्हणते, असं असलं तरी काही जणांच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र अजिबात कमी होत नाही. ती मुद्दाम टोचून बोलली असते ती सायलीला, कारण सायलीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतं, ते म्हणजे प्रतिमा आणि रविराज येणार आहे त्यामुळं. पण प्रियाचं हे बोलणं प्रतापला मात्र अजिबात आवडत नाही. तर अर्जुन सायलीची बाजू घेत म्हणतो की काही जणांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतं, ते टेन्शनमध्ये सुद्धा असू शकतं. काही जण टेन्शनमध्ये सुद्धा सुखी राहण्याचा प्रयत्न करतात. प्रताप आता चिडतो. तो डायरेक्ट प्रियाला बोलतो की प्रिया, तुला काय गरज आहे का भांडण उकरून काढायची? जरा स्वस्त आणि शांत बसू शकत नाहीये का तू? असं म्हणून अक्षरशः सर्वांपुढं तो तिला खवळलेला असतो. अजून बोलणार असतो, पण तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा आलेले आहेत. रविराज आणि प्रतिमा दारात येऊन अगदी उभे राहतात. तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला आहे. सायलीनं ठरवलेला प्लॅन सक्सेस झालेला असतो आणि रविराज आणि प्रतिमा यांना बघितल्यानंतर पूर्णाजी तर एकदम खुश झालेली आहे. तिला वाटत पण नसतं की ते दोघे येणार आहेत. त्या दोघांना पाहून ती म्हणते, आज मी तुम्हालाच फोन करणार होते आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देणार होते, पण तुम्हीच इथं आलात. अरे वा प्रतिमा, नक्की हा प्लॅन तुझाच असणार आहे असं ती म्हणते. पण खरा प्लॅन तर सायलीचा असतो. प्रतिमा आता काहीच बोलत नाही. पण रविराज आणि प्रतिमा आल्यामुळं सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालेलं असतं. अगदी सायलीला जसं पाहिजे तसं वातावरण झालेलं असतं. आता सायली आणि प्रतिमा एकमेकांशी बोलत नसतात, पण त्यांची मनं मात्र एकमेकांशी बोलत असतात. प्रतिमा तिला म्हणत असते, सायली तुझ्या मनासारखं झालं ना? तर सायली म्हणत असते की हो, मला सर्व लोक एकत्र आले ना की आनंद होतो. आणि प्रतिमा म्हणत असते, खरंच तुझा हा आनंद अगदी माझ्यासारखाच आहे. मला सुद्धा या गोष्टी आवडतात आणि तुला सुद्धा या गोष्टी आवडतात. खरंच सायली अगदी प्रतिमासारखी आहे. या गोष्टी या सर्वमध्ये अधोरेखित होत असतात. पण प्रियाला मात्र या गोष्टी अजिबात आवडत नसतात. प्रिया म्हणते, आई थांब, मी तुझ्यासाठी ना कॉफी घेऊन येते. तेव्हा सायली म्हणते, त्या कॉफी पित नाहीत, ती चहा पितात, त्या चहा पितात. तर त्यानंतर प्रतिमा सर्वांना म्हणते, आज कुणीही घराच्या बाहेर जाणार नाही. प्रताप म्हणतो, आता तुम्ही आलायत तर मी देखील कंपनीमध्ये जाणार नाही. तर प्रतिमा अश्विनला म्हणते, अश्विन,
आज तुझ्या पेशंटला देखील सांगून ठेव की त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचं, पण तू मात्र अजिबात घर सोडून कोठेच जायचं नाही. अश्विन देखील तयार होतो. तर अर्जुन देखील म्हणतो, मी देखील तयार आहे. आज मी कामाला जाणार नाही. आज आपण छानपैकी सेलिब्रेशन करूया. सगळेजण मिळून एकत्र आलेलो आहोत, तर हा दिवस आनंदाचा साजरा करूया. तेव्हाच लहानपणीच्या आठवणी निघतात आणि अर्जुन म्हणतो, ते नाही का आपण लहानपणी खेळायचो ती आंधळी काय म्हणतात त्याला ते? तेव्हा रविराज म्हणतो, आंधळी कोशिंबीर. आणि प्रियाने शांत बसावं, तर प्रिया काय शांत बसत नाही आणि म्हणते, हां, आपण तो खेळ खेळायचो ना, डबा अँड स्पाइस. तेव्हा सर्वजण तिच्याकडे बघतच राहतात. कारण असा खेळ कधीच कोणी खेळलेले नसतात आणि त्यामुळे प्रियाला कळतं, की आपण काहीतरी चुकीचं बोलून बसलेलो आहोत. आपण तन्वी आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण तोंडावर पडलेलो आहोत ही गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात आलेली असते. आता पूर्णाजी तो विषय टाळण्यासाठी म्हणते, पण काही म्हणा, आजचा प्लॅन हा नक्कीच प्रतिमानं केलेला असणार आहे आणि त्यामुळंच इतका तो आनंददायी झालेला आहे. खरं तर हा प्लॅन सायलीने केलेला असतो असं प्रतिमाला म्हणून वाटत असतं, पण जर का तसं म्हणलं तर परत एकदा वातावरण दूषित होऊन बसेल आणि सर्वजण आहे तो आनंद सोडून देतील. इकडे महिपत मात्र अगदी मूर्तीसारखा बसलेला असतो. तो शांतपणे बसलेला असतो. पुन्हा एकदा जेव्हा दामिनी देशमुख आतमध्ये येते, तेव्हा पाहते की महिपत हा असाच बसू नये. ती म्हणते, "आता काय झालं? तुम्ही हालत पण नाही आहेत, बोलत पण नाही आहेत. काय झालंय ते सांगाल का?" तेव्हा महिपत म्हणतो, "आता तुम्हीच तर सांगून गेला ना, हलू नका, बोलू नका." ते म्हणते, "मग मी आता तुम्हाला जर म्हणलं श्वास घेऊ नका, तर तो पण बंद करणार का?" महिपत श्वास बंद करतो आणि म्हणतो, की "आता प्रयत्न करतो बघा, जमतंय का?" दामिनी देशमुख म्हणते, "तुम्ही हेच करत राहणार आहे का? मला तुम्ही आता वैताग द्यायला लागलात बरं का. मला असं वाटतंय की तुमची केस खरोखर सोडून द्यावी आणि तुमचं तोंड सुद्धा बघू नये. मी तुम्हाला सांगितलं का श्वास घेऊ नका, श्वास घ्या." तेव्हा तो श्वास घ्यायला लागतो आणि म्हणतो, "हे बघा तुम्ही म्हणलात ना श्वास घेऊ नका, तरी श्वास सुद्धा मी घेणार नाही. पण केस सोडायची गोष्ट मात्र तुम्ही अजिबात करायची नाही. तुम्ही म्हणाल तसं मी या केसमध्ये करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ते सगळं करायला मी तयार आहे. पण केस सोडायची गोष्ट अजिबात करू नका." तेव्हा दामिनी देशमुख चिडते आणि म्हणते, "महिपत, आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या तोंडाच्या समोरून निघून जा, नाहीतर मी काय करेल मला माहिती नाही." इकडे सुभेदारांच्या घरामध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण सुरू असतं. अश्विनच्या लहानपणीच्या गप्पा चालू असतात. अश्विन कसा रडायचा आणि त्याला अर्जुन कसा चॉकलेट द्यायचा हे सांगितलं जात असतं. तेव्हा अश्विन म्हणतो, "का बायकोसमोर माझी इज्जत काढतायत?" तर सायली मात्र एकटीच किचनमध्ये काम करत असते आणि प्रिया मात्र नुसतं बघत असते. तेव्हा प्रतिमा शांत बसत नाही. प्रतिमा म्हणते, "तुला दिसतंय ना ती एकटी काम करते, तू मात्र इथे उभारलेली आहेस." तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं, की आपल्याला मुद्दाम इथं तोंडावर पाडलं जात आहे. तेव्हा प्रिया म्हणते, "तुला असं वाटतं का मी काम करत नाही? तू यायच्या अगोदर किचनमध्ये मीच काम करत बसलेले होते. तू आता येऊन बघायला लागलेले आहेस." हे सगळं बोलल्यावर कल्पना मात्र प्रियाच्या तोंडाकडेच बघत राहते. कारण प्रिया अजिबात किचनमध्ये गेलेली नसते आणि धादांत खोटं बोलत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनुरूप जोडी कोणती हा खेळ सायली खेळत असते आणि तेव्हाच सायलीला प्रिया टोमणा मारते आणि म्हणते, "अनुरूप म्हणजे तर कळतं का तुला? त्यासाठी काय लागतं माहिती आहे का?" तेव्हा सायली म्हणते, की "अनुरूप जोडीसाठी लागणारा विश्वास माझ्यात आणि अर्जुन सरांमध्ये आहे. आमची जोडी किती एकमेकाला अनुरूप आहे ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मी सर्वांना सिद्ध करून दाखवेलच." अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक